नमस्कार। आत्ता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरापासून 25 किलोमीटर अंतरावर देहू रोड ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1954 रोजी तथागत बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती आणि बौद्ध विहाराची निर्मिती केली होती। आपण पाहत आहात ऐतिहासिक धम्मभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली तथागत बुद्धांची मूर्ती बुद्ध विहार देहू रोड पुणे 25 डिसेंबर 1954 रोजी याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती। म्हणून ही आहे ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार देहू रोड पुणे। थँक्यू, धन्यवाद। हा आहे ऐतिहासिक धम्मभूमी परिसर। तथागत बुद्धांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेला 70 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी या ठिकाणी स्टॉल लावले जात आहेत। इथून जवळच भंडारा डोंगर, देहू, घोरावडे लेणी, तसेच भंडारा लेणी, बेडसे लेणी इथून जवळच आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः शिक्षण संकुल निर्माण करण्यासाठी तळेगाव दाभाडे या ठिकाणी 1948ला एक बंगला विकत घेतला 16,000ला। ते त्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घरसुद्धा आता इथून जवळच आहे तळेगाव दाभाडे या गावामध्ये। आणि त्या ठिकाणी त्यांनी बरीच जमीनसुद्धा विकत घेतली होती आणि तिथे शिक्षण संकुल, शाळा, महाविद्यालय निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प होता। म्हणून ते 5 वर्षे तळेगाव दाभाडे या ठिकाणी राहिले होते आणि मग त्यांचा बंगला आता त्या ठिकाणी एका म्युझियममध्ये त्या ठिकाणी रूपांतरित करण्यात आलेला आहे। आणि म्हणून देहू रोड येथील हे ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार आणि तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे घर, म्युझियम, तिथूनच भंडारा डोंगरावरील बुद्ध लेणी हा संपूर्ण परिसर आपल्याला पाहता येईल। आणि म्हणून आत्ता आपण आहोत देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमी बुद्ध विहार परिसरामध्ये। धन्यवाद।